रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं आपण नेहमी म्हणतो, वाचतो आणि ऐकतो. मात्र या उक्तीला स्वतःच्या जीवनात केवळ लोकांना सांगितलं नाही, तर स्वतः देखील जगले असे अशोक नावरे सर आपल्यासोबत आहेत. अशोक नावरे सर यांनी आतापर्यंत त्यांच्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये तब्बल 234 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि सोलापुरातले ते पहिले रक्तदाते आहेत ज्यांनी द्विशतक रक्तदानाचं केलेलं आहे. स्वागत आहे सर तुमचं ABP माझामध्ये. खरं तर 234 वेळा तुम्ही रक्तदान करून तुम्ही आलेला आहात. कधीपासून सुरुवात झाली? खरं असं सुचलं कधी की आपल्याला द्विशतक करायचं रक्तदानाचं? साधारण 1976 पासून एक उत्सुकता होते की बाबा रक्त म्हणजे ब्लड बँक म्हणून पार्टी होती इथे. ती पार्टी पाहिली आणि ब्लड बँक म्हणजे काय ही माहिती करून घेण्यासाठी मी ब्लड बँकेत आलो. त्यावेळी पाहिलं तर एक 2-4 पेशंटचे नातेवाईक हात जोडत होते आणि नमस्कार करत होते की माझ्या नातेवाईकांना ब्लड द्या. आणि त्या ह्याच्याने मी म्हणलं आधी मी ब्लड बँक पाहतो आणि मग रक्तदान करायचं की नाही हे ठरवतो. त्यावेळेला ब्लड बँक पाहिली. तिथे आमचे पदाधिकारी डॉक्टर देशपांडे म्हणून होते. त्यांनी ब्लड बँक दाखवली आणि त्यांनी आवाहन केलं की तुम्ही रक्तदान करा. त्यावेळी ॲक्च्युली तसं ऑफिशियली वय कमी होतं, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही द्या, काही होत नाही. आणि हे 234 कसं झालं तर त्यावेळी दर 2 महिन्यांनी रक्तदान करता येत होतं. किती साली आहे? 1976 साली. तर तेव्हापासून मी एक मनात ठरवलं की हे करत असताना आर्थिक झळ नाही आहे, शारीरिक झळ नाही आहे, मग आपण कंटिन्युएशन द्यावं म्हणून त्या उद्देशाने मी कंटिन्युएशन केलं. म्हणजे सुरुवातीच्या काळात वर्षात 6 वेळा आणि आत्ताच्या काळात वर्षात 4 वेळा. होय, निश्चित. साधारण कधी हे रक्तदान करायचं म्हणजे तारीख काही निश्चित केली आहे की कशा पद्धतीने करतो? आम्ही माझ्या वाढदिवसाचं तारीख लक्षात ठेवून दर 3 महिन्याला त्यांना देत होतो. साधारणतः कसं म्हणजे शेड्यूल कसं असतं? 1 फेब्रुवारी वाढदिवस, त्यानंतर मग मार्च, 1 मे, 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट आणि 1 नोव्हेंबर. अच्छा. हां. तर केवळ तुम्हीच नाही तर तुमचं संपूर्ण परिवार देखील या रक्तदानाच्या मोहिमेमध्ये सहभागी झाला असं म्हणावं लागेल. हो, निश्चितच. कारण माझ्या मिसेस लता नावरे ह्या 60 वेळा ब्लड डोनेट केलं आहे आणि माझा मुलगा प्रथमेश नावरे त्यांनी पण 8 वेळा ब्लड डोनेट केलं. अच्छा. मी आत्ता बघितलं तुम्ही संपूर्ण आयुष्यच तुमचं रक्तदानासाठी डोनेट केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण अगदी तुमचं मोबाईलच्या कवरपासून सगळंच तुम्ही रक्तदानाच्या संबंधित. होय, म्हणजे कसं आहे की मोबाईल हा मी वरच्या खिशात ठेवतो आणि लोकांना कळत न कळत हा मेसेज जातो की बाबा आपण सातत्याने रक्तदान करावं. ह्यासाठी मग मी ते कव्हर तसंच ठेवलं की बाबा लोकांना दिसावं आणि एखाद्याने जरी ब्लड डोनेट केलं त्या प्रेरणेने तर समाधान होतं आहे की बाबा चला एक मोबाईलच्या कव्हरमुळे तरी लोकांना प्रसार झाला असं. केवळ तुम्ही स्वतः रक्तदान केलंच नाही तर लोकांना देखील प्रेरणा दिली. म्हणजे तब्बल किती शिबिरं तुम्ही आतापर्यंत केली आणि किती लोकांना? आतापर्यंत मी 3000 शिबिरं घेतलीत आणि त्यामध्ये 1,50,000 लोकांनी ब्लड डोनेट केलं आहे आणि त्याचं रेकॉर्ड आहे. विदाऊट रेकॉर्ड मी काहीही बोलत नाही. सर खरं तर खूप मोठी गोष्ट ही. मधल्या काळात काही खंड पडला असेल, तुम्ही आजारी असाल, कोविडचा काळ होता, यावेळेस कसं रक्तदान व्हायचं? मधल्या काळात थोडंसं मी 2-3दा आजारी पडलो, त्यामुळे मी काही देऊ शकलो नाही. पण कोविडच्या काळात मात्र रेग्युलर येऊन देत होतो. कधी या रक्तदानामध्ये म्हणजे आता आपण जनजागृती करतो की कुठलाही त्रास होत नाही, काय नाही, पण आयुष्यात कधी अशी वेळ आली की एवढ्या वेळेस रक्तदान करताना कधी त्रास झाला आहे, कधी काही गोष्ट झाली अशी? अजिबात नाही, काहीच त्रास झालेला नाही आहे. आज या 234वा तुम्ही रक्तदान करताय, वयाची 65 पूर्ण करताय, त्यामुळं कदाचित हे शेवटचं रक्तदान असेल, याच्यापुढे रक्तदान करता येणार नाही तुम्हाला. मात्र तुम्हाला बघून ज्यांना प्रेरणा मिळेल अशा सगळ्या रक्तदात्यांना काय आव्हान असणार? हेच माझं सगळ्या रक्तदात्यांना हेच आव्हान आहे की रक्तदानाला एक्सपायरी आहे. ते साधारण 1 महिन्याच्या पुढे ते टिकत नाही. त्यामुळे रक्त हे सातत्याने रुग्णांना द्यावं लागतं. काही आता आमच्याकडे थॅलेसेमियाची मुलं आहेत की ज्यांना महिन्यातून 2दा ब्लड द्यावं लागतं
आणि त्यामुळे मग लोकांना माझं एक आव्हान आहे की रक्तदान केल्यामुळे काहीही होत नाही आणि रक्त हे कुठेही पण कारखान्यात विहिरीत मिळत नाही. फक्त ते मानवनिर्मित असल्यामुळे लोकांनी येऊन रक्तदान करावं हे आव्हान आहे. अशोक नावरे सर, खरं तर त्यांनी शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. विज्ञानानं मोठी प्रगती केली आहे, मात्र रक्त एक असं घटक आहे ते अजूनही कुठल्याही सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठेही तयार होऊ शकत नाही. ते केवळ मानवाच्या शरीरात उपलब्ध होऊ शकतं. आणि अशा जगात अनेक लोक आहेत ज्यांना सातत्यानं रक्ताची गरज असते आणि सदृढ लोकांनी ते रक्तदान करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातून लोकांना प्रेरणा देण्याचं एक काम केलं. तब्बल 234 वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे आणि 3000 शिबिरांच्या माध्यमातून 1.5 लाख लोकांचं रक्त देखील इतर गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं आहे. त्यामुळं तुम्ही देखील सातत्यानं रक्तदान करावं असं आवाहन या निमित्तानं आम्ही देखील करतोय. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.